9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे घोटी खुर्द गावामध्ये। आज बाबासाहेब कदम हे एक व्यक्तिमत्व आपण आज तुमच्या स्क्रीनसमोर जे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत आहेत यांना आपण 2004 सालापासून ओळखतो आहे। 2004 साली ते भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष होते, त्यानंतर 2007 ते 10 हे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत। प्रचंड राजकीय क्षेत्रात झोकून देऊन काम केलेलं हे व्यक्तिमत्व त्या काळी भारतीय जनता पार्टीचं एक स्टार व्यक्तिमत्व होतं आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना व्यवसाय मात्र आपला सांभाळायचा सोडला नाही। व्यवसाय बघत बघतच त्याने आपलं राजकारण केलं। आज मात्र आता उतार वयामध्ये सुद्धा ते प्रचंड जिद्दीनं आणि चिकाटीनं फळ व्यवसायामध्ये आज व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सांगलीच्या मार्केट यार्डामध्ये त्यांचं हे म्हणजे फळ खरेदी विक्रीचं आडतचं दुकान आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांचं एक दुकान आहे। एवढा प्रचंड व्याप या वयामध्ये सुद्धा ते अगदी म्हणजे कठोरतेनं सांभाळतात अगदी। आणि आज आपण त्यांची चर्चा करतो आहे। त्याने आपण मागच्या बाजूला बघितलं की त्यांनी घोटी खुर्द या गावामध्ये मोसंबी लावलेली आहे। ही पहा, इथं मोसंबी आली, याच्या पलीकडे सुद्धा बरीच झाडं लखडलेली आहेत। तर ह्या बाजूनं बघ दाखवता येतात का? तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर साधारणतः घोटी खुर्द गावामध्ये स्वतःच्या शेतामध्ये एक 200 झाडं लावलेली आहेत आणि त्यांना अशा पद्धतीची फळं आलेली आहेत आणि यावरूनच त्यांची शेती करण्याची जिद्द आणि चिकाटी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता मात्र ते राजकीय जीवनातून बाजूला होऊन आज आडत दुकान म्हणजे फळांचं खरेदी विक्रीचं दुकान ते दोन्ही दुकानं सांभाळतात। आज आपण त्यांच्याशी एका वेगळ्या विषयावर चर्चा करतो आहे। उन्हाळा आला की प्रत्येकाला रसदार आंबा आणि मोसंबी ही याची आठवण होते आणि ती डोळ्यासमोर दिसू लागते। आज बाबासाहेब कदम हे व्यक्तिमत्व असं आहे की गेली जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं त्यांनी आंबा आणि या फळांच्या खरेदी विक्रीमध्ये काम केले। त्यांना दांडगा प्रचंड अनुभव आहे। आज आपण चर्चा करतो आहे। सुरुवातीला नेमकं काय सांगाल, तुम्ही हे मोसंबीची झाडं इथं लावलीत, नेमकं काय उद्देश होता तुमचा? आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असं सांगतात की मोसंबीचं झाडं आपल्याकडं वटत नाही ती आणि येत नाही, फळं येत नाही ती, झाडं येत नाही ती। ही मोसंबी एक लिंबूवर्गीय आहे। जर आपल्याकडं लिंबू येतं, मोसंबी का नाही येत? आणि त्याचा मी संभाजीनगरला असताना जवळून पाहिलेला आहे ते, कारण त्या छत्रामध्ये असताना की शेतकऱ्याला तिथे येतं आहे, मग आपल्याकडं काय येत नाही। मग ह्याच्यासाठी मी ट्राय बेसिसवर 2-3 झाडं लावली, त्यासनी आली, परत आणखीन ही 200 झाडं लावली। आता ह्या झाडासनी बी यायला लागले। शेतकऱ्यासनी असं समजू नका की येत नाही, एकदा ट्राय मारलं की आपल्या मतानं सक्सेस होईल। आता तुम्ही इथं जे 200 ते 250 झाडं लावलीत याला खर्च किती आहे आणि उत्पन्न कसं आहे, म्हणजे काय फरक आहे? ह्याचं कसं आहे की कृषी विभागानं आपणाला खड्डं खणायचं पैसे मिळतात, झाडाच्या रोपाचं पैसे मिळतात, औषधाचं पैसे मिळतात, त्याच्यानंतर तुम्ही बाग सांभाळताय, झाडं सांभाळताय, त्याचं बी तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देत आहे। बरं, मग असं काही करायला काय हरकत नाही ना, तुमच्या खिशातलं काहीच जात नाही, सरकार तुम्हाला सगळं देतं आहे। मोसंबी साधारणतः आता एका झाडाला किती मोसंबी लागते आणि मार्केटमध्ये त्याचा दर काय मिळतो? जसं झाड आता लहान आहे, एक स्टार्टिंगमधनं 10 किलोपासून मग 60 किलोपर्यंत जातं, 60, 70, 80 किलो बी एका झाडाला जातं। कारण त्याला झाड मोठं 10 वर्षाचं 12 वर्षाचं व्हायला पाहिजे आणि ह्याची लाईफ जवळजवळ 30 वर्षाची आहे झाडाची। बरं, एकदा लावलं की काही नाही, ह्याला खर्च नाही, काय औषध नाही, फवारणी नाही, द्राक्षासारखं डाळिंबासारखं निवांतपैकी राहावं, खतं द्या तेवढी, खतं दिले की मस्तपैकी खत आणि पाणी।
बघा आता आज यांनी स्वतःच्या शेतामध्ये 250 झाडं लावलेली आहेत आणि ती अगदी त्यांनी सक्सेस करून दाखवले की मोसंबी आपल्या परिसरामध्ये सुद्धा अशा पद्धतीची येऊ शकते. आता दुसरी गोष्ट अशी की आंब्याचा मोसम सुरू होतो आहे. यावर्षी पण प्रत्येकजण आंब्याची वाट बघतो आहे, परंतु सुरुवातीची पेटी 4,000-5,000 रुपये दराने येते, त्यामुळं सर्वसामान्य माणसाची ती आवाक्याबाहेर असते. नेमकं यावेळची परिस्थिती काय आहे आंब्याची? आंबा मार्केट म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणात येणार आहे का शेतातून, का काय परिस्थिती आहे? ह्या वेळेला आंब्याला मोहर एवढा होता की असं मला वाटत होतं की माझे सांगलीतल्या आडतमध्ये मला जागा कमी पडेल, बरं. की एवढा माल आल्याला ठेवायचा कुठं, विकायला किती तास लागतील. पण आता असे जसं अवकाळी पावसामुळं मोहर गळला जळला, त्याच्यामुळं आंबा ह्या वेळेला 10% फक्त आहे. बरोबर. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. औषध फवारणीला एवढं पैसे लाखानं घालवले आता, ते आता त्यासनी औषधाचं पैसे द्यायचं म्हटलं की वांदं झालेलं आहे. आता बाजारात साधारणतः आंब्याचा दर काय आहे? तुम्ही आज बघताय की पहिली पेटीपासून आज आणि किती दिवसापूर्वी आंबा आलाय? आता आपल्या आडतमध्ये 4 दिवस झालं, मागल्या सोमवारी आंबा आला होता. 5,100 रुपयाला डझन गेला. बरं बरं. चांगला आंबा, एक नंबर आंबा, खात्रीशीर आंबा असतो. देवगड म्हटलं की एकदा खाल्ला, जर खाता खाता आपल्या कपडावर लागला तर लॉन्ड्रीला गेलं तर डाग निघत नाही, एवढी ते ही असते, खासियत आहे. आज बाजारात सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंबा येईल का, काय सांगाल? ह्या वेळेला 1100च्या आत, 1100च्या आत डझनच्या आत पेटी होणार नाही. पुरा सीझन गेला तर बरं. अशी परिस्थिती. कारण 10% आंबा आहेच काय. 10%मध्ये मुंबईला किती जाणार, पुण्याला किती जाणार, सांगली जिल्ह्यात किती येणार, आणि ती पिकवत बसण्यापेक्षा ती कच्चच पाठवणार तिकडं. कारण पिकाय घातला तर आंबा व्हायचं 2, 4, 5, 10, 20 खराब झालं तर त्यांचं नुकसान आहे. आणि लोकाला आंबा खायला ह्या वेळेला कमीच मिळणार. आपल्या देवगड आणि हापूस आंब्यावरती कर्नाटकी आंब्यानं एक आक्रमण केलं आहे, तर नेमकं काय सांगाल? यावेळेला आपला आंबा कमी आहे म्हणून सांगताय तुम्ही, तर कर्नाटकी आंबा मोठ्या प्रमाणात आहे का, आणि तो आला तर आपल्या सर्वसामान्य माणसांनी ओळखायचा कसा? आंबा कर्नाटकला बी म्हणजे देवगडपेक्षा, रत्नागिरीपेक्षा थोडा जादा आहे. पण आंबा ओळखायचा कसा की जसा आपला मोबाईल आहे, मोबाईलवरनं नुसतं आपण स्क्रीनवरनं हात लावून मुलांना अगदीच चपटं. देवगड आंब्याची साल बिलकुल सफरचंदचं कसं साल असते तशी देवगड आंब्याची साल पातळ असते, आणि आतनं कापला तर तो केशरी निघतो. बरोबर. आणि आंबा टोटल कोईपर्यंत खाल्ला तर गोड लागतो. कर्नाटकाची साल जाड असते, कापला की थोडा कलरमध्ये फरक पडतो, केसरी कमी असतो, आणि त्याची कोई खाल्ले की आंबट लागते. यावेळेला बाजारात नेमकी काय परिस्थिती आहे? कर्नाटक आंब्यानं प्रमाण जास्त आहे का, का आपल्या देवगड हापूसचं प्रमाण जास्त आहे? नाही, ह्या वेळेला कर्नाटकचं बी कमी आहे, पण त्याच्यापेक्षा देवगड रत्नागिरीचं प्रमाण फार कमी आहे आंब्याला. ह्या वेळेला माझा अंदाज असा आहे की ह्या वेळेला आपणाला अदर स्टेट, दुसऱ्या राज्यातनं आंबा आपल्या सांगली जिल्ह्यात या महाराष्ट्रात येणार. बरं. कारण आपल्याकडं पुरेसा आंबाच नाही आहे. आता यामध्ये दुसरी गोष्ट एक अशी बाजारात जाणवते की मोठा हापूस खाल्ल्यानंतर एक गोटी आंबा म्हणून येतो. हापूस गोटी म्हटलं जातं. नेमकं काय प्रकार आहे? ही बिटका आंबा म्हणून असतं. त्याचं कसं आहे की ही जसं मोसंबी लागते, आंबा लागतं, गुच्छ लागतो आंब्याचा. ज्या टायमाला गुच्छ लागतो ती संगत मोहरा आलेला असतो, पण ती एखादं खाऊन पिऊन एक मोठा झालेला आंबा असतो. बारका जी असतो त्याचं वय तेवढंच असतं, पण ती काही मोठा झालेला नसतो, खायला गोड असतो. आणि ती जवळजवळ एका बॉक्समध्ये 28-30 आंबं, 40-35-40पर्यंत आंबे येतात. आणि ही किती येतात? डझन 12 आंबे येतात. पण बिटकी आंबा खायला फार, आणि ती खाणाऱ्याची संख्या जी आहे की इंजिनियर, डॉक्टर, श्रीमंत माणूस तो बिटका खातो. बाकीचा आंबा खात नाही. आपली फक्त जी बाकीची लोक आहेत ती मोठा आंबा घेते. आणि हापूस बिटक्याला चांगले डिमांड असतं, फार डिमांड असतं. या वेळेला तुम्ही सांगलीमध्ये आहात. सांगलीमध्ये तुम्ही तुमच्या
फळ विक्री केंद्रामध्ये जे कोल्हापूर रोडला आहे तिथं तुमचं शॉप आहे, तर साधारणतः तुम्ही काय आपल्या भागातील सर्वसामान्य लोकांना तुम्ही कशा पद्धतीने सांगाल की त्यांच्या आवाक्यामध्ये आंबा आणि त्यांना तो उपलब्ध होईल, असं काय सांगाल? मी आपल्या खानापूर तालुक्यातल्या या गलाई बांधव जी बाहेर आहेत ते आई वडिलाला भावासनी आंब तिथनं देऊ शकत नाहीत. बरोबर. मला नुसतं कॉन्टॅक्ट करा, तुमच्या घरी आंब पोच करायची बी सोय देऊ. बर. बघा, आपण हे एकेकाळी राजकीय क्षेत्रामध्ये स्टार व्यक्तिमत्व असलेले बाबासाहेब कदम गोटी खुर्द गावचे आहेत. त्यांनी गलाई व्यवसायही केलेला आहे. त्यानंतर फळ विक्रीचाही व्यवसाय त्यांचा चालू आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ सगळीकडे मुसंडी मारली होती. अगदी मोठमोठे मंत्री नेते यायचे तेव्हा त्यांना ते भेटल्याशिवाय जात नव्हते, अशी त्यांची त्यावेळची एक धमक होती राजकीय क्षेत्रामध्ये. परंतु आता हेच व्यक्तिमत्व आपल्या सर्व गलाई बांधवांना आणि सर्वसामान्य लोकांना त्यांनी असं एक आव्हान केलं आहे की जर तुम्हाला प्रत्येक गलाई व्यावसायिक हा भारतभर विखुरलेला आहे आणि त्यांचे आईवडील भाऊ वगैरे कोणतरी इथं गावाकडे असतील, त्यांना जर आंबा पोचवायचा असेल तर त्यांनी आम्ही जो स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावरती त्यांना फोन करा. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तो आंबा तुमच्या घरी पोच होईल असं त्यांनी आता तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जाहीर आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येनं त्या मोबाईलवरती फोन करा आणि आंब्याचा दर ठरवल्यानंतर ते तुमच्याशी चर्चा करून जिथं तुम्ही ॲड्रेस द्याल तिथं ते आंबा पोच करण्याची व्यवस्था करतील. खरंच खूप मोठं काम आहे हे. आपण सगळे काही पैशात मोजत नसतो, कारण तो आंबा हा ठराविक काळाकरताच असतो आणि आहे आयुर्वेदानंही आंबा हा वेळेत प्रत्येकानं खाल्ला पाहिजे असं सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांपर्यंत किंवा अगदी तुमच्या दुकानाकडे सोने चांदी व्यवसाय कुठं असेल तिथं आंबा पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर तुम्ही बाबासाहेब कदम यांना डायरेक्ट थेट संपर्क करा आणि तुम्हाला आंबा कुठं पोचवायचा आहे तेही सांगा, ते तुम्हाला आंबा पोच करतील. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.